किलोपेक्षा जास्त असेल ही कोळंबीचा मी आम्हाला तुम्हाला रस्सा भाजी दाखवणार आहे। भाज्या टाकून त्या सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत। हे अद्रक नाही का टाकायचं, अद्रकची वाटणामध्ये टाकायचं आहे। मी तुम्हाला सांगते मग कसं किती टाकायचं आहे। हे सगळं ह्याच्यामध्ये बटाटे आणि कांदे आणि टोमॅटो ॲड करायचे आणि मी तुम्हाला सांगते नंतर मग काय काय टाकायचं। हे वाटण केलं आहे। ह्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आहेत, 1-1.5 इंच आलं आहे आणि 8 ते 9 मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता आहे, मूठभर कोथिंबीर आहे। ह्याचं हे असं एक वाटण करून घेतलं आहे आधी आणि ही 1/4 किलो इतकी कोळंबी घेतली आहे मी। ह्याचा एक मी रस्सा भाजी बनवून आहे भाजी टाकून। त्या भाज्यांमध्ये मी ते दाखवते तुम्हाला। थोडासा कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी, एक मोठा कांदा असा मोठा मोठा चॉप करायचा आहे, असा मोठा मोठा चॉप करायचा आहे आणि 2 छोट्या आकाराचे टोमॅटो, कारण माझ्याकडे मोठा टोमॅटो होता, तर 1-2 छोटे टोमॅटो मोठे मोठे पीसेस केलेत मी। बघा मोठे मोठे पीसेस केले आणि हे फोडणीचं झालं सगळं। आणि ह्यात ही मी भाज्या आहेत, ह्या भाज्या सगळ्या मी कट केल्यात। ह्याच्यामध्ये मी 2 वांगी घेतली, ती नॉर्मल वांगी असतात ती वांगी घेतली आणि 2 शेंगा घेतल्यात मोठ्या मोठ्या, एक मोठा बटाटा पण घेतला आहे मी, एक मोठा बटाटा बिना साल काढायची नाही आहे, असेच साल ठेवायचे आणि एक कैरी घेतली आहे मी। ती कैरी जवळपास 1/4 किलोची होती। ते कैरीला मी कट केलं, त्याचे पीसेस बघा हे असे मोठे मोठे पीस ठेवायचे। कैरीचे पीसेस मोठेच ठेवा, लहान पीस केले तर ते रस्स्यामध्ये पूर्ण ते वितळून जातील आणि फक्त हेच राहील लास्टला, म्हणून त्यामुळे पीसेस मोठे ठेवा, म्हणजे थोडंफार त्याच्यामध्ये राहील खाण्यासारखं। आणि हा जो कैरीची जी बाटा असतो, कोय असते ही, त्या कोयचं हे पूर्ण काढायचं नाही, हे बाकी ठेवायचं ह्याच्यावरती, म्हणजे ते रश्श्यामध्ये जेव्हा शिजतं ना तेव्हा आंबट तिखट असं थोडंसं हलकंसं गोडसर टेस्ट ही मस्त लागते। तर ह्या अशा एवढ्या भाज्या आहेत, ह्या टाकायच्या आहेत आपल्याला आणि रस्सा भाजी बनवायची। कोळंबीची रस्सा भाजी बनवतोय आपण, तर बघूया आपण कशी करायची। एक पॅन घेतलाय, ह्या पॅनला गरम होऊ द्यायचे आधी। ही चिंच आहे, थोडीशी चिंच बघा एवढी, ही थोड्याशा कोमट गरम पाण्यामध्ये चिंच मी भिजत घातली। आपल्याला ही शेवटी टाकायची आहे, त्याच्यामुळे आता हिला बाजूला ठेवूया आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आधी फोडणीसाठी। हे बघा एक आहे, हे ढवळायचं आहे, हे डाळीचा काय बोलतात त्याला मला माहिती नाही, मला काय बोलतात। तर हे 2 टाकलेत मी, हे 2 टाकलेत, कारण की भाजी रस्सा खूप जास्त होणार आहे, तर त्याच्यामुळे एकदम कमी टाकलं तर मग त्याला टेस्ट राहणार नाही। असं नाही की फक्त तेल टाकल्याने चव वाढते, पण काहीमध्ये तेल टाकावं लागतं, तर तुम्ही एकदम बिना तेलाचं बनवणार, कमी तेल टाकाल तर ते चव चांगली इन्हॅन्स होणार नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आधी हा कांदा टाकायचा आहे। हे बघा आधी हा कांदा टाकते, सांभाळून करा। हा कांदा चांगला फ्राय झाला ना, चांगला म्हणजे नरम, फक्त ह्याचा रंग बदलू देऊ नका। रंग बदलायच्या आधीच त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि आता तुम्हाला सांगते की एक टीप आहे, कढीपत्त्याच्या नंतर तुम्हाला लगेचच टोमॅटो टाकायचा आहे, वाटणानंतर टोमॅटो टाकायचं नाही आहे। कांदा जळू नये किंवा तो करपू नये त्याच्यासाठी आपल्याला लवकर आधी कांदा टाकल्याच्या नंतर, कढीपत्त्यानंतर आपल्याला लगेचच टोमॅटो टाकायचा आहे। जर टोमॅटो टाकायला तुम्ही लेट केला ना तर कदाचित कांद्याचा रंग बदलू शकतो, त्याच्यामुळे हे पूर्ण मिश्रण घालून घ्यायचं चांगलं। लगेच शिजवायची गरज नाही, फक्त तुम्हाला तेलामध्ये चांगलं परतायचं आहे, तर चांगला सुगंध येईपर्यंत। आणि हे जे वाटण आपण केलं होतं हे वाटण आपल्याला टाकून द्यायचं। हां बोल, लाव काय लावायचं, अच्छा बोलायचे बोल। आणि हे आपल्याला असा हा रस्सा हे पूर्ण हे जे फ्राय करून घ्यायचा आहे, हा मसाला एकदम जेंटली फ्राय करायचा आहे। इतका चांगला परतायचा आहे ना त्याला की चांगला स्मेल आला पाहिजे, सुगंध आला पाहिजे। गॅस थोडा कमीच ठेवा, म्हणजे जळणार नाही पण चांगला फ्राय होईल।
हे बघा चांगला फ्राय होतो हा पूर्ण बघा तेल वगैरे वेगळं व्हायला लागलंय. चांगला फ्राय झाला ना फक्त त्याला करपवायचं नाही एवढं लक्षात ठेवा. आणि असं ते लागलं नाही पाहिजे खाली. त्या स्टेजला पोचायच्या आधी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल मिरची पावडर, सगळ्यात आधी तुम्हाला टाकायची आहे थोडीशी हळद. हे बघा हा टीस्पून आहे, 1 टीस्पून हळद टाकायची आहे. आणि तुम्हाला तुमच्याकडे जो पण मसाला कुठला अवेलेबल असेल तो टाका. आगरी कोळी मसाला टाकला तर उत्तम. तर तुम्हाला हे टाकायचं आहे 2 चमचे टाकायचे. चमचा बरोबर भरला नव्हता मी, 2 चमचे भरून टाकायचे आहेत. हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं. मसाला टाकल्यानंतर वेळ करायचा नाही. तुम्हाला कोळंबी घालायची याच्यामध्ये. हे बघा कोळंबी घातल्यावर लगेचच त्याला परतवून आणि कोळंबीचा रंग चेंज होईपर्यंत तुम्हाला परतायचं आहे. कोळंबीला पूर्ण तुम्हाला ना थोडासा हलकासा कोळंबीचा रंग व्हाईट दिसेल म्हणजे ती शिजायला सुरुवात होते. ह्या स्टेजला आल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही जे मसाला वाटला होता. गॅस कमी ठेवायचा आणि जो तुम्ही मसाला वाटला होता ना त्याच भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घालून थोडंसं पाणी टाकायचं आहे. बघा मी त्याच भांड्यातून पाणी टाकते थोडंसं आणि हे पुन्हा असं ढवळून घ्यायचं आहे. आणि आता तुम्हाला गॅस फास्ट करायचा आहे. आणि आता ह्या स्टेजला तुम्हाला गॅस करायचा आहे फास्ट. आणि ह्यामध्ये हे परत एकदा थोडं चांगलं परतवून मग ह्यात तुम्हाला हवं तेवढं म्हणजे बऱ्यापैकी पाणी घालायचं आहे. पण एवढं पाणी घालू नका, फक्त भाजी बुडेल. आता भाजी टाकायची आपल्याला, त्यामुळे भाजी बुडेल इतकं टाकायचं आहे त्यामध्ये पाणी. तुम्ही बघू शकताय बघा आता चांगलं झालं आहे. तर मी ना आता ह्याच भांड्याने मोजून पाणी टाकते. पण तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी टाका. आता मी पाणी टाकले ते बघा हे एवढी कन्सिस्टन्सी आहे. पण आपल्याला हे तुम्ही बघा नंतर पूर्णपणे चेंज होईल. आणि ही जी भाजी आहे आपल्याला आपण जी भाजी घेतली होती ही सगळी भाजी आपल्याला त्याच्यामध्ये थोडी थोडी करून सगळी टाकायची. बघा मी कोई टाकली पहिली. त्याच्यानंतर मग हे बघा ही सगळी भाजी मी आता टाकून घेते याच्यामध्ये. गॅस फास्टच आहे आपला. सगळी भाजी हात टाकून घ्या. त्याला पूर्ण ह्याच्यामध्ये बघायचं पाणीचं कसं आहे क्वांटिटी. पाणी असलं पाहिजे कारण पाणी असेल तर भाजी नीट शिजेल. तर मी आता ह्यामध्ये पाणी घालून घेते. बऱ्यापैकी अजून पाणी घालायला लागेल कारण की थोडंसं पातळ ठेवायचं आहे तरच आपल्याला नंतर ते आटून कमी होईल. बघा हे पाणीच आहे सध्या खूप, पण तरी पण पाणीच ठेवायचं आपल्याला कारण भाजी शिजायला पण थोडं पाणी लागेल. हे आता आपल्याला असंच ह्याच्यावरती हे ना जोपर्यंत कड येत नाही ना, ह्याला जोवर छान कड येत नाही ना 15 मिनिटात बऱ्यापैकी शिजतं. वांगं वगैरे शिजतं, बटाटा पण शिजतो. पण आपल्याला छान शिजवायचं आहे. त्याचा तो पूर्ण अर्क आहे ना तो पूर्ण रशामध्ये उतरला पाहिजे. तर त्याच्यामुळे 15 मिनिटं आपण आधी ह्याला एक कड येऊ दे छान मस्तपैकी. तर मी कड येण्यासाठी पटकन कड यावं म्हणून मी याच्यावर झाकण ठेवते. लवकर कड येण्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवलंय. कड आल्यावरती मी जर गॅस कमी करेल. कड आल्यानंतर आपल्याला हा गॅस कमी करायचा आहे. कड लवकर यावं म्हणून मी याचे झाकण ठेवलंय. कड आल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मग कमी गॅसवरती 15 मिनिटं शिजवून द्यायचं. तर 15 मिनिटांनी भेटूया. तर 15 मिनिटांनी आपण आता चेक करतो. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने हा बघा कड येतो. आपण त्याला परत झाकून ठेवूया आणि आता यावेळी आपण गॅस कमी करूया. तर तुम्हाला दाखवते.
आत्ता आपल्याला गॅस कमी करायचा आहे. बघा फ्लेम फुल आहे. आपल्याला आता गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवरती आपल्याला आता 15 ते 20 मिनटं 15 मिनटं तरी आपल्याला ठेवायचं आहे. तर 15 मिनिटांनी आपण आता हे ओपन करून बघूया. अप्रॉक्स 20 मिनटानंतर मी परत चेक करते. 15 ते 20 मिनटं झाले असतील. तर तुम्ही बघू शकता. बघा हा बटाटा आहे. हा बटाटा आहे. तुम्हाला मी कट करून दाखवतो. हा जो बटाटा आहे ना, हा तुम्हाला मी कट करून दाखवते. बघा पूर्णपणे शिजला आहे. बघा हा छान शिजला आहे. पोळी तर नो डाऊट शिजलीच असणार ती. तर हे सगळं शिजलेलं आहे. आपल्याला आता जास्त शिजवायचं नाही. फक्त आता मोठ्या कढामध्ये आपल्याला कढू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हवं तेवढं पाणी. तर मी आता हे लास्टला हे टाकायचं आहे. हा चिंचेचा कोळ केला होता आपण. मग अशी तुम्हाला दाखवलं चिंचेचा कोळ गरम पाण्यामध्ये चिंच भिजून हा कोळ केला होता. तर हा आता मी एक ओतते ह्याच्यामध्ये. तर हे तुम्हाला आता चांगलं हलवून 5 मिनिटं तुम्हाला हे आता परत एकदा चांगलं कढू द्यायचं आहे. शिजलं ते सगळं आहे. फक्त आपल्याला एक छान असं एक सॅटिस्फाईंग वाटण्यासाठी एक असं एक छान उकळी करायची. आणि मला असं वाटतं ज्या मी थोडी पाण्याची गरज आहे. कारण हा रस्सा थोडा पातळ असेल तर छान लागतो. आणि तुम्ही नोटीस केलं असेल मी मीठ अजून घातलेलं नाही आहे. थोडंसं पाणी घालते. हे बघा असा ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. कड आल्याच्या नंतर हा अजून थोडासा घट्ट होईल. कारण चिंचेचा कोळ टाकल्यानंतर थोडंसं ते घट्ट होतंच. तर आता बघा तुम्ही नोटीस केलं असेल की मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे. तर मला मीठ मी नंतर घालते. कारण की माझ्या हातून मीठ जास्त पडतं. तर मी आधी त्याची पूर्ण पाण्याची कन्सिस्टन्सी चेक करते. आणि मला जेव्हा परफेक्ट वाटतं मग तेव्हा मी त्याच्यामध्ये मीठ घालते. शेवटी घालते. तर आता हा कड येतोय ना, मी आता मीठ घालू शकते. आता मला माहिती आहे की ह्याची कन्सिस्टन्सी मला किती पाहिजे नाही. तर हे बघा हे मीठ मी माझ्या हिशोबाने घालते. तुम्ही तुमच्या हिशोबाने मीठ घाला. हा रस्सा खूप जास्त आहे म्हणून मला थोडंसं घालावं लागतं. नाहीतर मी चव पण बघू शकते. असं काय नाही. आता हा काय नैवेद्य नाही आहे की देवाला नैवेद्य दाखवायचं आहे की आपल्याला चेक करायची गरज आहे. हे बघा मी असं एक चमच्याने चेक करते थोडंसं मीठ. मीठ परफेक्ट एकदम. आता ह्याला कड आल्याच्या नंतर थोडं 2 दाणे कमी असेल तरी हरकत नाही. पण थोडं जास्त टाकू नका. कारण की मी जास्त टाकलं तर टेस्ट बदलते. पण कमी असेल तर आपण त्यात टाकून घेऊ शकतो मीठ हवं तसं. तर आता ह्याला चांगलं कढू द्यायचं आहे. जोरात जोरात कढलं पाहिजे. तुम्ही बघा आता मी कशी कढवते. एकदम जेंटली कढलं पाहिजे. झाकण न ठेवता कढवायचं आहे आता. हा रस्सा ना तुम्हाला गरम गरम भाताबरोबर तुम्ही सर्व करा. एकदम वाफाळता भात असतो. आणि तांदूळ सुद्धा ते मोठ्या जरासा चिकट भात बनतो ना, थोडासा स्टिकी तर त्या भाताबरोबर तुम्ही ते बासमती वगैरे बरोबर नका खाऊ. तुम्ही एकदम चिकट बनतो ना त्या भाताबरोबर. म्हणजे मोठे तांदूळ असतात ते रेशनला भेटतात तशा टाईपचे तांदूळ कुठले पण. तुम्ही इंद्रायणी तांदळाबरोबर हा एक नंबर लागतो भात. तुम्ही खरंच ट्राय करा. माझ्या बोलण्यावरती मला खरोखर खूप आवडेल. कारण मला सुद्धा आंबट रस्सा वगैरे मी कधी खाल्ला नाही. माझं सातारा आहे. सातारा वाई आहे. आणि सासर जे आहे ते सफाळे म्हणजे आपल्या वसईच्या पुढे आहे. ठाणे जिल्ह्यात लागतो. तर तिथे सगळं असं म्हणजे मच्छीच खाली जाते. चिकन काहीतरी खातं तर मच्छी खाली जाते जास्तीत जास्त. आणि ही तिकडचीच डिश आहे. तर मी खूप वेळा ट्राय केलेलं. माझी खूप वेळा चुकली पण होती रेसिपी. पण चुकली पण ती नंतर मग आपल्याला कसं नाही नॉर्मली ज्याला जेवण बनवता येतं ना आणि आवड असते मेन म्हणजे आवड असते त्याला बनवता येतं. जसं आपण बोलतो ना की आवड असेल तर सवड भेटते. तर तसंच असतं. तर तुम्ही कंटिन्यूली ट्राय करता एक वस्तू तर ती तुम्ही बघून परफेक्ट बनवायला लागतं. आणि इतकी परफेक्ट बनवताना की मला असं वाटतं जी ओरिजिनल जिथून जी आहे ना त्या ओरिजिनलपेक्षा पण तुमची टेस्ट ती बनते बेस्ट बनते. तो स्टार्टिंगला नावं ठेवायचं की असं झालं हे कमी ते कमी. पण मला असं वाटतं नावं ठेवल्यामुळे मला असं वाटतं मी जरा चांगली इम्प्रूव्हमेंट आणली त्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता बघा छानपैकी त्याला कड छान आलं. आणि आता तुम्ही बघता की ह्याची कन्सिस्टन्सी बदलते.
जर तुम्ही त्यामध्ये चिंचेचा कोळ घालता ना तेव्हा जी कन्सिस्टन्सी पूर्णपणे बदलते आणि हा भाताबरोबर तुम्ही जर असं खाऊन बघाल तर मी तुम्हाला सांगते माझा शब्द तुम्हाला खरंच खूप आवडेल. ही आपली डिश आता आपली रेडी झाली आहे. तर आता गॅस स्विच ऑफ करूया. तर मी आता गॅस स्विच ऑफ करते. मी हातामध्ये मस्तपैकी टाकून घेतलं पूर्णपणे. चला तर मी आता जेवायला जाते. आता खूप भूक लागली, कंट्रोल नाही होणार. बाय बाय. क्रीम पण थोडीशी साई पण टाकली आहे. तर साई टाकलेली दूध तिला आवडतं. साईवाला दूध आहे ना ते भातावर टाकून ती खाते आवडीने. तर मग तिच्यासाठी मग मी असं हे बनवलं. हे थोडंसं आता हे केलं ना तर थोडंसं मॅश होऊन जाईल. भिजेल भात त्याच्यामुळे थोडा वेळ. दूध पण गरम आहे ना. तर तिला हे भरवते. तिचं जेवण रेडी आहे. दूध भात आणि मी खाणार आहे रस्सा भात, कालवण भात. ॲक्च्युली मी कालवण भात बोलेल कारण की आमच्याकडे कालवण भात बोललं जातं ॲक्च्युली. कालवण आणि भात आहे. तर असं पाणी विणी घेऊन मी सगळं घेऊन रेडी. जेवण खाली बसून जेवावं त्याने जेवण पचण्यासाठी मदत होते आणि खाली बसून जेवलेलं चांगलं सुद्धा असतं. हा मुलीचा दूध भात, तो सुद्धा तिला भरवायचा आहे लागलीच. आम्ही दोघे एकत्रच जेवतो. आणि हे आहे तिचं पाणी छोट्याशा ग्लासमध्ये. सो हे पाणीसुद्धा मी तिला, तिच्यासाठी पाणी सेपरेट साधं पाणी, माझं पाणी थंड मी घेतलं कारण की गरम खूप जास्त होतं त्याच्यामुळे. जेवायला या. हॅलो हाय. डान्शी करून दाखव. डान्स कर. काय हा कुठला डान्स आहे? हॅलो हाय कर. कशी कर. फ्लॅन कशी कोण करेल? फ्लॅन कशी कोण करेल? हा ना हलू नको ना, नीट कर. अशा अशा. बापरे सगळे दात दिसत आहेत ग. छोटे छोटे दाती दिसत आहेत बाळाचे.